अकेले खड़े हो, हट जाओ वरना कीमा बना देंगे। चल। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विशालगड पूर्वेला 9 ते 10 किलोमीटर अंतरावर गजापूर मधल्यावर उंची ठिकाणी म्हणजे 1711 फुटावर पावनखिंड आहे। पावनखिंडच्या 2 डोंगराच्या दरीत येते। ती दरी दक्षिणेतील असून त्या दरीत कासारी नदी उगम पावते। शिवरायांचे विश्वासू सहकारी बाजीराव देशपांडे यांनी मावळ्यांच्या मदतीने सिद्दी मसूदच्या सैन्याला या खिंडीतच थोपवून ठेवले आणि राजांना विशालगडाकडे जाण्याची संधी मिळाली। पावनखिंडातील संग्रामाचे मूळ कारण म्हणजेच पन्हाळ। सिद्दी जोहरने पन्हाळ गडाला वेढा मारून घेतला होता। महाराज किल्ल्यावर अडकले। अखेर एक योजना आखली। राजे शरण येत असल्याचे सांगण्यात आले। सिद्धीची छावणी आनंदाने मजरूल झाली आणि वेढा ढिल्ला पडला। एकीकडे शिवराय पन्हाळ सोडायचे ठरवले आणि बरोबर 600 हत्यारबंद पायदान बाजीप्रभू महाराज हैराणी योजलेल्या मार्गाने पन्हाळावरून निसटले। 12 जुलै 1660 आषाढ पौर्णिमा गुरुवार रात्रीचे सुमारे 10ची वेळ। विजा चमकत होत्या, पाऊस कोसळत होता आणि एवढ्यातच सिद्धीच्या एका पहारेकराने हे पाहिले आणि तो ओरडला, दगा दगा। ही चाहूल लागताच राजांनी 2 पालख्या केल्या। एका पालखीमध्ये ते स्वतः तर दुसऱ्या पालखीमध्ये शिवरायासारखे दिसणारे त्यांच्या सारखे पेहराव केलेले शिवा काशीत बसला। महाराज एका आडमार्गाने विशालगडाकडे जाण्यासाठी रवाना झाले। हैराणी महाराजांच्या पळण्याची बातमी सिद्दी जोहरकडे पोहोचवली। जोहरने मसूदला पाठलाग करण्यास सांगितले आणि आखरी शिवरायांना पकडले। पण ते खरे शिवराय नव्हते। ते कळताच शिवाजी म्हणून पकडून आणलेले शिवा काशीचा शिरछेद करण्यात आला। स्वातंत्र्यासाठी, शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवा काशीदने समर्पण केले। इकडे मसूद 1000 पायदंडासह खिंडेच्या दिशेने दौडत होता। 13 जुलैची ती पहाट राजे आणि बाजी खिंडेशी आले आणि मसूदच्या सैन्याने आरडाओरड केली। ते ऐकू आले। प्रसंग मोठा। बाजी प्रभूंनी महाराजांना सांगितले, विशालगडाकडे जाणे गनिम आफाट आहे। गनिम दावा साधतील। मी इथेच खिंडेत रोखून धरतो, एकालाही खिंड चढू देत नाही। मात्र गडावर पोहोचल्याची खूण म्हणून तोफेचा आवाज द्या। बाजींनी गमिनीक आवाज साधला। आपली मोजकी माणसे झाडावर बसून मसूदचे हशम येताच त्यांच्यावर दगडाचा मारा सुरू केला। नारळ जसे फुटतात तशी त्यांची डोके फुटू लागली। खिंडेच्या तोंडाशी राहून बाजीने दिवसभर खिंड लढवली। अनेक घाव बसले, मावळे मरून पडले। बाजीचे लक्ष होते विशालगडाकडे। आखरी संध्याकाळचे 6 वाजता तोफेचा आवाज आला। याच वेळी बाजींवर मोठा घाव बसला आणि ते कोसळले आणि शेवटच्या क्षणी ते म्हणाले, महाराज माझे काम झाले, मी केले, मी आता येतो। हे बोलताच बाजी मृत्यू पडले। विशालगडावर महाराज वाट पाहत होते जिवंत बाजीची, पण मावळ्यांनी बाजीचे प्रेत गडावर नेले। महाराज अंतम कष्टी झाले। आजही त्या खिंडेत पोचताच डोळ्यातून अश्रू येतात। लागेल स्वतःसाठी, स्वातंत्र्यासाठी। मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल। त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या रिलेटिव्हमध्ये हा व्हिडिओ शेअर नक्की करा। ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय शिवराय, जय शंभूराजे।